रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार बिवलकर कुटुंबीय यांनी मराठा साम्राज्याच्या विरोधात ब्रिटिशांना मदत केल्याने 4000 एकरपेक्षा जास्त जमीन राजकीय इनाम म्हणून दिली। 1952 मध्ये या बिवलकर कुटुंबाने गोलमाल केला। ब्रिटिशांनी राजकीय इनाम म्हणून दिलेली ही जमीन तेथील अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्यक्तिगत इनाम अशी दाखवली। पण 1989 साली एका कलेक्टरने बिवलकर कुटुंबाचा अर्ज फेटाळला। त्यांनी असं सांगितलं की ही जमीन तुम्हाला मिळू शकत नाही। मग या बिवलकर कुटुंबाने काय केलं तर 1989 ला हा जो कलेक्टरने आदेश काढला होता त्याच्या विरोधात ते गेले हायकोर्टामध्ये। 2010 साली अजून एक अपील केली होती जी क्लब झाली। 2014 मध्ये ऑक्टोबरमध्ये उच्च न्यायालयाने बिवलकर कुटुंबाच्या बाजूने निकाल दिला। मग सर्वोच्च न्यायालयात योग्य वकिलांचा वापर करून याला स्थगिती आणली असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। पुढे रोहित पवारांनी आणखी एक गोलमाल झाल्याचं सांगितलं। मात्र संजय शिरसाट यांचा यामध्ये कसा संबंध आला तर रोहित पवार यांच्या आरोपानुसार 16 सप्टेंबर 2024 मध्ये चेअरमन बनवण्यात आलं। शिरसाट यांनी पहिल्याच बैठकीत बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याचा निर्णय घेतला। शिरसाटांनी 61,000 स्क्वेअर मीटर अशी जमीन ज्याचे बाजार मूल्य 5000 कोटी आहे ही जमीन बिवलकर कुटुंबाला दिली। 8000 स्क्वेअर मीटर पर ट्रायपार्टी असा करार झालाय। तिथे आता डेव्हलपमेंट सुरू होईल, पण त्यामध्ये गरीबाला घरं मिळणार नाही तर तिथे श्रीमंताला मिळणार आहेत असे आरोप रोहित पवार यांनी केले आहेत।